नमस्कार विद्यार्थी मित्रो. आधीच्या लेक्चरमध्ये आपण आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन पाहिलं. आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशननुसार त्याचा आपण वापर करून ऑब्झर्वेशनसुद्धा पाहिलं. त्या ऑब्झर्वेशनचं जे फायनल इक्वेशन आपलं काय इक्वेशन आहे, 1/2 mv² max इज इक्वल टू h इंटू न्यू मायनस न्यू नॉट. हे इक्वेशन नंबर काय आपलं पोरांनो 3 आहे. आता ह्या इक्वेशनचा वापर करून आपण काय केलं, त्या ठिकाणी जे पहिलं ऑब्झर्वेशन आहे फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड, ते फ्रिक्वेन्सीशी रिलेटेड ऑब्झर्वेशन आपण काय केलं, पडताळून पाहिलं. आता ह्याच इक्वेशनचा वापर करून आपल्याला काही कन्क्लुजन मिळालेले आहेत. ते कन्क्लुजन बघा. त्यात पहिलं कन्क्लुजन काय म्हटलं आहे बघा, न्यू इज ग्रेटर दॅन टू न्यू नॉट. म्हणजेच इन्सिडंट रेडिएशन जे आहे त्याची जर फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा काय असेल, जास्त असेल, तर काय म्हटलं आहे, फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड विथ सेम व्हेलॉसिटी. म्हणजे ह्या कंडिशनला काय होईल, फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आणि त्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती काय असणार आहे, सेम असणार आहेत. आता हे फोटो इलेक्ट्रॉन्स कुठून इमिट होतात, तर आपल्याला माहीत आहे इमिटर प्लेट. आता त्या प्लेट कोणत्या मटेरियलपासून बनवतात पोरांनो, फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल. सेकंड कन्क्लुजन काय बघा, न्यू इज लेस दॅन टू न्यू नॉट. म्हणजेच काय, इन्सिडंट रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा काय असेल, कमी असेल, तर काय म्हटलं आहे, नो फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड. म्हणजे त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट्स होणार नाहीत. लक्षात आलं. थर्ड कंडिशन काय बघा, न्यू इज इक्वल टू न्यू नॉट. त्याच्या पुढे काय म्हटलं आहे, फोटो इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिटेड विथ झिरो कायनेटिक एनर्जी. म्हणजेच काय, जर तुम्ही लाईट इन्सिडंट केली, त्या इन्सिडंट करणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी असेल, तर त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट व्हायला सुरुवात होणार. पण त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कायनेटिक एनर्जी काय पोरांनो मुलांनो, झिरो असेल. ह्या तिन्ही कंडिशन बघा, ह्या तिन्ही कन्क्लुजन तुम्हाला CETसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, MCQसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, सिंगल सेंटेन्ससाठी खूप महत्त्वाच्या आहेत. परत सांगतो बघा, पहिली कंडिशन त्याने काय सांगितलं, किंवा पहिलं कन्क्लुजन काय सांगितलं, न्यू इज ग्रेटर दॅन टू न्यू नॉट. म्हणजे इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी जर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा काय असेल, जास्त असेल, तर काय म्हटलं आहे, फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड विथ सेम व्हेलॉसिटी. म्हणजे त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार आणि त्यांची व्हेलॉसिटी काय, सेम. सेम शब्दाला काय करा, अंडरलाईन करा. सेकंडमध्ये काय म्हटलं आहे, न्यू इज लेस दॅन टू न्यू नॉट. म्हणजे इन्सिडंट रेडिएशनची जर फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा काय असेल, कमी असेल, तर त्या ठिकाणी काय म्हटलं आहे, नो फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड. नो फोटो इलेक्ट्रॉन्स शब्दाला काय करा, अंडरलाईन करा. थर्ड कंडिशनमध्ये काय म्हटलं आहे, न्यू इज इक्वल टू न्यू नॉट. म्हणजे इन्सिडंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी असेल, तर काय म्हटलं आहे, फोटो इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिटेड. म्हणजे जस्ट हे शब्दाचा अर्थ होतो पोरांनो, नुकतेच सुरुवात झालेली आहे. लक्षात आलं. फोटो इलेक्ट्रॉन जस्ट इमिटेड विथ झिरो कायनेटिक एनर्जी. त्या झिरो शब्दाला काय करा, अंडरलाईन करा. हे तिन्ही कन्क्लुजन तुम्हाला काय आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. आता त्याच्यानंतर खाली काय म्हटलं बघा, अकॉर्डिंग टू क्वांटम थेअरी मॅक्झिमम इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन हॅव मॅक्झिमम फोटॉन अँड मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन टू इन्क्रीज फोटो करंट. म्हणजेच काय, तर जेवढी त्या इन्सिडंट रेडिएशनची इंटेन्सिटी जास्त असेल, तेवढे जास्त प्रमाणात काय असतात मुलांनो, फोटॉन्स असतात. आणि जेवढे जास्त फोटॉन तेवढे काय होतील, जास्त इलेक्ट्रॉन्स इमिट होतील. आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन्स इमिट्स होतील तेवढा फोटो करंट काय असेल, जास्त असेल. एक वाक्य लिहून ठेवा की ते वाक्य खूप महत्त्वाचं आहे. एक फोटॉन फक्त एकच इलेक्ट्रॉन्स इमिट करू शकतो.
लक्षात आलं. म्हणजे एका फोटॉनमुळे किती इलेक्ट्रॉन्स इमिट होतात, एकच इलेक्ट्रॉन्स काय होतं मुलांनो, इमिट होतो. सिंगल फोटॉन इमिट्स सिंगल इलेक्ट्रॉन. लक्षात आलं. हे वाक्य विसरायचं नाही. सेकंड काय म्हटलंय बघा, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन इज कॉन्स्टंट. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन इज कॉन्स्टंट फॉर इमिटर फ्रॉम इक्वेशन 3. म्हणजे तिसऱ्या इक्वेशनवरून आपण काय म्हणतोय की फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन काय कॉन्स्टंट आहे. म्हणजेच काय, क्लिअर दॅट कायनेटिक एनर्जी के ई मॅक्स इज इन्क्रीज विथ फ्रिक्वेन्सी. इट डज नॉट डिपेंड अपॉन इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रॅडिएशन. हे ऑब्झर्वेशनमध्ये पण आपण बघितलेलं आहे. लक्षात आलं की कायनेटिक एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवरती काय असते, डिपेंड असते, आणि इंटेन्सिटीवरती काय असते, इंडिपेंडंट. लक्षात आलं. पण एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे. काय म्हटलं आहे, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन इज कॉन्स्टंट. म्हणजे जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात त्या फोटो सेन्सिटिव्ह प्लेटमधून किंवा त्या इमिटर प्लेटमधून, त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनचं असणारं बघा, त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनचं असणारं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन काय असतं पोरांनो, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट शब्दाला काय करा, अंडरलाईन करा. लक्षात आलं. थर्डमध्ये काय म्हटलं बघा, इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स इज रिझल्ट ऑफ कोलिजन ऑन बिटवीन इलेक्ट्रॉन्स अँड फोटॉन्स. Incident radiation is cut off, no photoelectrons emits, then photoelectric effect is instantaneous. 3-4 वाक्य ह्याच्यामध्ये ॲड केलेत बघा. काय म्हणले की इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. फोटो इलेक्ट्रॉन म्हणजेच काय सांगितलं तुम्हाला मी, फोटॉनमुळे जे इलेक्ट्रॉन्स इमिट होतात त्याला म्हणतो आपण फोटो इलेक्ट्रॉन्स. आता हे फोटो इलेक्ट्रॉन्स कशामुळे इमिट होतात, तर इलेक्ट्रॉन्स आणि फोटॉनचं कोलिजन होतं. तुम्हाला मी सांगितले की जेवढे फोटॉन असतील तेवढेच काय असतात, इलेक्ट्रॉन्स इमिट होतात. नंतर काय म्हटलं आहे, इन्सिडंट रॅडिएशन इज कट ऑफ. म्हणजे जर इन्सिडंट रॅडिएशन आपण काय केली, बंद केली, लाईट सोर्स बंद केला, तर त्या ठिकाणी नो फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट्स. लक्षात आलं. म्हणजे त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार नाहीत. आणि खाली एक वाक्य काय म्हटलं आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज इन्स्टंटेनियस. लक्षात आलं. हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. म्हणजे आइन्स्टाईनचं जे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे, त्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरून आपल्याला काय मिळाल्यात, ह्या सगळ्या कन्क्लुजन्स मिळालेल्या आहेत. आणि ह्या 1 मार्कासाठी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत, CETसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बघा, सगळ्यात IMP टेबल ह्या टॉपिकमधला काय असेल, तर बघा हा टेबल असेल. काय म्हटलं आहे, समरी ऑफ ॲनालिसिस ऑफ ऑब्झर्वेशन फ्रॉम एक्सपेरिमेंट्स ऑन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. मग फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे, त्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचे जे काय ऑब्झर्वेशन्स आहेत, त्या सगळ्या ऑब्झर्वेशनची ही काय समरी आहे. त्या समरीमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे बघा, इलेक्ट्रॉन्स, बघा पहिलं ऑब्झर्वेशन काय म्हटलं आहे, इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड ॲज सून ॲज द लाईट इज इन्सिडेंट ऑन द मेटल सरफेस. म्हणजे इलेक्ट्रॉन्स कधी इमिट होतात, ऑब्झर्वेशन काय सांगितलं आहे की ज्यावेळी लाईट काय होईल, त्या मेटल सरफेसवरती काय होईल, इन्सिडंट होईल. आता ह्या ऑब्झर्वेशनवरती जी वेव्ह थिअरी आहे, वेव्ह थिअरी ऑफ लाईट, त्या वेव्ह थिअरी ऑफ लाईटवरती त्याने काय केलं आहे, कन्क्लुजन दिलं आहे किंवा मत मांडलेलं आहे. काय म्हटलं आहे, व्हेरी इंटन्स लाईट इज नीडेड फॉर इन्स्टंटेनियस इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जर इलेक्ट्रॉन्स इमिट करायचे असतील तर त्या लाईटची इंटेन्सिटी काय पाहिजे, हाय पाहिजे. लक्षात आलं. हे कोण सांगतंय, वेव्ह थिअरी ऑफ लाईट. पण आपलं जे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे किंवा फोटॉन थिअरी आहे किंवा फोटॉन पिक्चर आहे, ते काय सांगते, ओनली 1 फोटॉन इज नीडेड टू इजेक्ट 1 इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस अँड एनर्जी एक्सचेंज बिटवीन इलेक्ट्रॉन फोटॉन इज इन्स्टंटेनियस ऑन कोलिजन. मी तुम्हाला आत्ता सांगितले की एका फोटॉनमुळं एकच इलेक्ट्रॉन्स काय होईल, इजेक्ट होईल, म्हणजे फ्री होईल. लक्षात आलं. आणि त्या फ्री होताना तो काय करतो, फोटॉन आपल्याकडची एनर्जी कुणाला देतो, इलेक्ट्रॉनला देतो, आणि तो काय होतो, त्या मटेरियलपासून काय होतो, फ्री होतो. आणि ही जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस काय पुरानो, इन्स्टंटेनियस. त्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशन काय म्हटलं आहे बघा,
व्हेरी लो इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट इज ऑल्सो सफिशियंट टू जनरेट फोटो करंट. काय म्हटलं बघा, व्हेरी लो इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट लाईट इज ऑल्सो सफिशियंट टू जनरेट फोटो करंट. हे आपलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं ऑब्झर्वेशन आहे. त्याच्या वेव्ह थेअरीचं काय कन्क्लुजन आहे, लो इंटेन्सिटी शुड नॉट गिव्ह फोटो करंट. म्हणजे वेव्ह थेअरी ऑफ लाईट काय सांगते की जर लाईटची इंटेन्सिटी काय असेल, लो असेल, तर त्या ठिकाणी फोटो करंट डेव्हलप होणार नाही. लक्षात आलं, म्हणजे इलेक्ट्रॉन्स इमिट होणार नाही. पण आपल्याला फोटॉन पिक्चरमध्ये काय दिसलं किंवा फोटॉन जी थेअरी आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं की लो इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट मीन्स लेस नंबर ऑफ फोटॉन्स अँड नॉट लो एनर्जी फोटॉन्स, हेन्स लो करंट विल बी प्रोड्यूस्ड. म्हणजे फोटॉन पिक्चरमध्ये काय म्हटलं आहे की लो इंटेन्सिटीची जी लाईट आहे ती लो इंटेन्सिटी म्हणजेच काय असतं, तर फोटॉनची संख्या कमी असते, लेस नंबर ऑफ फोटॉन्स म्हटले. लक्षात आलं, लेस नंबर ऑफ फोटॉन्स अँड नॉट लो एनर्जी फोटॉन. म्हणजे इंटेन्सिटी लो याचा अर्थ त्या फोटॉनची एनर्जी कमी असं होत नाही, तर फोटॉनची संख्या कमी असा होतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी करंट काय होतो, जनरेट होतो. पण तो करंटसुद्धा काय असतो, लो असतो. लक्षात आलं. त्यानंतर थर्ड ऑब्झर्वेशन काय म्हटलं आहे बघा, हाय इंटेन्सिटी गिव्ज लार्जर फोटो करंट मीन्स हायर रेट ऑफ रिलीज ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जर लाईटची इंटेन्सिटी हाय असेल तर त्या ठिकाणी फोटो करंटसुद्धा काय असतो, हाय असतो. म्हणजेच काय, जास्त प्रमाणात काय होतात, इलेक्ट्रॉन्स रिलीज होतात. हे आपलं फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचं काय ऑब्झर्वेशन आहे. त्याच्यावरती वेव्ह थेअरी काय म्हणतात बघा, हाय इंटेन्सिटी मीन्स हायर एनर्जी रेडिएशन अँड देअरफॉर मोर इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. वेव्ह थेअरी ऑफ लाईट काय सांगते की जर हाय इंटेन्सिटीची लाईट असेल तर त्याचा अर्थ काय होतो की ती जी लाईट आहे, ते जे फोटॉन आहेत, ती जी लाईट आहे ती लाईटची असणारी जी एनर्जी आहे ती काय असते, हाय असते आणि त्याच्यामुळे काय होतात, इलेक्ट्रॉन जास्त इमिट होतात. पण याच्यावर फोटॉन थिअरी किंवा फोटॉन पिक्चर काय म्हणतं, हायर इंटेन्सिटी मीन्स मोर नंबर ऑफ फोटॉन्स इन्सिडेंट इन युनिट टाईम. म्हणजेच हाय इंटेन्सिटी म्हणजेच काय, जास्तीत जास्त फोटॉन काय होतात, युनिट टाईममध्ये त्या मटेरियलवरती आढळतात. देअरफॉर मोर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. म्हणजेच त्याच्यामुळे काय होईल, इलेक्ट्रॉन जास्तीत जास्त इमिट होतील. लक्षात आलं. अँड हेन्स फोटो करंट इज लार्ज. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणचा जो फोटो करंट आहे तो फोटो करंट काय असेल, लार्ज असेल. नंतर काय म्हटलं बघा, चौथं ऑब्झर्वेशन, इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी हॅज नो इफेक्ट ऑन द इलेक्ट्रॉन एनर्जी. काय म्हटलंय, इन्क्रीजिंग द इंटेन्सिटी हॅज नो इफेक्ट ऑन द इलेक्ट्रॉन एनर्जी. म्हणजे इंटेन्सिटी आणि एनर्जीचा काही एक संबंध नाही. आपण हे ऑब्झर्वेशन बघितलेलं आहे. त्याच्या वेव्ह थेअरी काय सांगते, हायर इंटेन्सिटी शूड मीन, काय म्हटलं, हायर इंटेन्सिटी शूड मीन इलेक्ट्रॉन्स इमिटेड विथ हायर एनर्जीज. म्हणजे हाय इंटेन्सिटी असेल किंवा इन्क्रीजिंग इंटेन्सिटी असेल याचा अर्थ काय होतो, इलेक्ट्रॉन काय होतात, जास्त एनर्जीनं काय होतात, इमिट होतात. हे कोण सांगतं, वेव्ह थेअरी सांगतं. लक्षात आलं. त्याच्यावरती फोटॉन पिक्चर काय म्हणतो बघा, हायर इंटेन्सिटी मीन्स हायर नंबर ऑफ इन्सिडंट फोटॉन्स पर युनिट टाईम. एनर्जी ऑफ फोटॉन इज सेम ॲज इट इज डज नॉट डिपेंड ऑन द इंटेन्सिटी. म्हणजे इंटेन्सिटी इन्क्रीज झाली याचा अर्थ त्या फोटॉनची एनर्जी इन्क्रीज होत नाही, तर त्या फोटॉनची संख्या काय होते, इन्क्रीज होते. हे कोण सांगतं, फोटॉन थेअरी किंवा फोटॉन पिक्चर. त्यानंतर काय म्हटलं आहे बघा, पाच ऑब्झर्वेशन, ए मिनिमम थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी इज नीडेड फॉर फोटो करंट टू स्टार्ट. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जर तुम्ही इन्सिडेंट रेडिएशनची फ्रिक्वेन्सी ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार नाहीत. म्हणजे फोटो करंट त्या ठिकाणी काय होणार नाही, आपल्याला मिळणार नाही. लक्षात आलं. हे आपलं काय ऑब्झर्वेशन आहे. त्यावेळी वेव्ह थेअरी काय म्हणते, लो फ्रिक्वेन्सी लाईट शुड बी रिलीज इलेक्ट्रॉन्स बट वुड टेक मोर टाईम. म्हणजे जरी लो फ्रिक्वेन्सी असेल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल तरीसुद्धा इलेक्ट्रॉन्स काय होतील, इमिट होतील, पण त्याला लागणारा वेळ काय असेल, खूप जास्त असेल. ही वेव्ह थेअरी सांगते. त्याच्यावरती फोटॉन पिक्चर काय म्हणतो किंवा फोटॉन थेअरी काय म्हणते,
A photon of low frequency light will not have sufficient energy to release an electron from the surface. जर त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी लो असेल, थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी असेल, तर त्या ठिकाणी तो फोटॉन इलेक्ट्रॉन्सला रिलीज करू शकत नाहीत, म्हणजेच इलेक्ट्रॉन्सला इमिट करू शकत नाही. लक्षात आलं? हे काय सांगतं आपलं फोटॉन थिअरी किंवा फोटॉन पिक्चर. आणि शेवटचं ऑब्झर्वेशन काय म्हटलं आहे बघा, इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट लाईट इन्क्रीजेस द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपण आता आईन्स्टाईनचं इक्वेशन बघितलं, त्याच्यामध्ये बघितलं की जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जीसुद्धा काय होते, इलेक्ट्रॉनची इन्क्रीज होते. त्याच्यामुळे वेव्ह थिअरी काय म्हणते, इन्क्रीजिंग इंटेन्सिटी शुड इन्क्रीज द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी शुड नॉट डिपेंड ऑन द इन्सिडंट फ्रिक्वेन्सी. म्हणजे वेव्ह थिअरी सांगते की कायनेटिक एनर्जी जी इलेक्ट्रॉनची आहे ती फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड नाही, तर कशावरती डिपेंड आहे, ती इंटेन्सिटीवरती डिपेंड आहे. म्हणजे वेव्ह थिअरीमध्ये काय सांगितलं जातं की कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीजिंग इंटेन्सिटी. हे कोण सांगतं, वेव्ह थिअरी. पण आपलं फोटॉन थिअरी किंवा फोटॉन पिक्चरमध्ये काय सांगितलं बघा, इन्क्रीजिंग द फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस द एनर्जी ऑफ फोटॉन. म्हणजे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाल्यामुळे काय होती, त्या फोटॉनची एनर्जीसुद्धा काय होती, इन्क्रीज होते. कारण आपला फोटॉनचा जो फॉर्म्युला आहे एनर्जीचा तो काय परांनो, ई इज इक्वल टू काय, एच न्यू. एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट, आणि न्यू म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जरी इन्क्रीज झाली तर ॲटोमॅटिक काय होणार आहे, एनर्जीसुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. नंतर काय म्हटलं बघा, देअर फोर इलेक्ट्रॉन रिसिव्स मोर एनर्जी विच रिझल्ट्स इन्क्रीजिंग द मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आणि त्याचाच अर्थ काय होणार आहे की इलेक्ट्रॉनला मॅक्झिमम एनर्जी मिळेल आणि इलेक्ट्रॉन काय होईल, जास्तीत जास्त वेगानं काय होईल, तो मूव्ह होईल. म्हणजे जेवढा जास्त वेग तेवढी काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी मुलांनो काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे हा जो काही टेबल आहे मुलांनो, हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. कारण ह्या टेबलवरून परत आपल्याला 2 पॉईंट शिकायचे आहेत. त्याच्यावेळी खायचा पॉईंट आहे बघा, वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. हा जो काय आपण पॉईंट एक्सप्लेन करणार आहोत, हा ह्या टेबलच्या सहाय्यानंच काय करणार आपण, एक्सप्लेन करणार आहोत. एका मार्कासाठी किंवा जे MCQ आहेत किंवा CETसाठी हा टेबल खूप महत्त्वाचा आहे. याची जी काय ऑब्झर्वेशन्स आहेत, 6 ऑब्झर्वेशन्स, ते 6 ऑब्झर्वेशन्स वेव्ह थिअरीनुसार काय आहेत आणि फोटॉन पिक्चरनुसार काय आहेत, ते एकदा काय करा, सगळ्यांनी व्यवस्थित वाचा. काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.